वारणा नदीच्या पाणी पातळीत वाढ, कांदेबच्चे सावर्डे रस्ता पाण्याखाली। वारणा नदीचे पाणी कोल्हापूर सांगली या दोन जिल्ह्यांना जोडणाऱ्या रस्त्यावर पहिल्यांदाच आल्याने वाहतूक पूर्णपणे बंद झाली आहे। 4 दिवसांपासून चांदोली धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे वारणा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होते। सातवे, सावर्डे, आरळे, आमतेवाडी, वाळकेवाडी, शिंदेवाडी, सागाव, कांदे, बिऊर आदी गावातील ओढे नाले तुडुंब भरून वाहत आहेत। वारणा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाल्याने कोल्हापूर सांगली जिल्ह्यांना जोडणारा कांदेबच्चे सावर्डे रस्ता पाण्याखाली गेला आहे। त्यामुळे या मार्गावरील वाहतूक बंद झाली आहे। चिकुर्डे वारणा नगर या मार्गे वाहतूक सुरू आहे। तसेच मोहोरे सातवे आणि आरळे सातवे रस्त्यावर पाणी आल्याने वाहतूक काही वेळासाठी ठप्प झाली आहे। केके न्यूज साठी प्रतिनिधी संग्राम पाटील। अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या केके न्यूज चॅनेलला सबस्क्राइब करा।